नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी अनेक जण आज व्यवसायात उतरत आहेत. त्याला आजकाल स्टार्टअप सारखं गोंडस नाव दिलं जातं. अनेकांना वाटतं की व्यवसाय करायचा म्हणजे इंग्रजी येणं, भरपूर पैसा असणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण या खरंच गरजेच्या आहेत का? आज आपण पुस्तकातनं जाणून घेऊ अशाच एका आजींविषयी, ज्यांनी इंग्रजीचं ज्ञान नसताना, पैसे नसताना अतिशय उत्तम व्यवसाय करून दाखवला. पुस्तकाचं नाव आहे कहाणी लंडनच्या आजीबाईंची. ह्या आजी ज्या होत्या ह्यांनी विदर्भातनं सुरुवात केलं. अतिशय खायची प्यायची आबाळ असताना ह्यांनी जो प्रवास केला आयुष्याचा तो इंग्लंडपर्यंत गेला आणि इंग्लंडच्या हायेस्ट टॅक्सपेयर्सच्या यादीत त्यांचं नाव लिहिलं गेलं. चला जाणून घेऊ राधा ढहाके किंवा राधा बनारसे या आजींबद्दल. राधा ढहाके यांचा जन्म 1910 साली विदर्भात झाला. ते लहान असतानाच त्यांचे आईवडील वारले आणि मग आत्यांनी जसं जमेल तसं सांभाळ केला. त्या 13 वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांचं लग्न झालं. त्यांना 5 मुली झाल्या. एका मुलीचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांचे जे पती होते ते संसार अर्ध्यावरच टाकून निघून गेले. पुढं त्यांनी जसं जमेल तसं संसार ओढायला सुरुवात केली. कधी मोलमजुरी करून, कधी भाजीपाल्याचा व्यवसाय करून, जसं जमेल तसं त्या संसार रेटत होत्या. मात्र त्यांना 2 वेळचं पूर्ण अन्नही मिळत नव्हतं. आणखीन 2 मुलींची लग्न करताना त्यांनी घर सुद्धा गहाण ठेवलं. मग त्यांचा दीर त्यांना त्रास द्यायला लागला आणि त्यांना ते घर ताब्यात घ्यायचं होतं. अशाच त्रासाच्या दरम्यान लंडनमधून बनारसे म्हणून एक व्यक्ती आले. त्यांना दुसरं लग्न करायचं होतं आणि त्यांना कोणीतरी राधाजींचं स्थळ सुचवलं. सुरुवातीला राधाजी या लग्नाला तयार नव्हत्या. मात्र त्यांच्या लक्षात आलं की आपण एकट्याने हा संसार ओढू नाही शकणार, आपल्याला कोणीतरी आधाराची गरज आहे. म्हणून शेवटी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न करून त्या इंग्लंडमध्ये गेल्या. ते जे बनारसे होते त्यांना आधीच 2 मुलं होती. त्यांना ही जी सावत्राई होती त्यांनी काही सहजपणे स्वीकारलं नाही. मात्र त्यांचा जो लॉजिंग बोर्डिंगचा आणि खानावळीचा व्यवसाय होता त्याच्यात आजीबाईंनी मदत करायला सुरुवात केली. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की आजींच्या हाताला खूप चव आहे, कामाला खूप उरक आहे. मग हळूहळू त्यात तो व्यवसाय शिकत गेले. साधारण 4 वर्ष दुसऱ्या संसाराची झाल्यानंतर त्यांचे दुसरे पती त्यांना सोडून निघून गेले आणि मग त्यांच्या दोन्ही मुलांनी ठरवलं की आजींना परत भारतात पाठवायचं. मात्र त्या आजी ठाम होत्या की त्यांना इंग्लंडमध्येच राहायचं होतं. त्यांना माहिती होतं इंग्लंडमधून जर आपण भारतात गेलो तर तिथं आपला निभाव लागणं अवघड आहे. तिथं राहायला काही आधार नाही, व्यवसाय किंवा घर नाही, काहीच नाही. मग त्यांनी निश्चयाने सांगितलं की मी इंग्लंडमध्येच राहणार आहे. आणि मग कर्जावर घर घेऊन त्यांनी स्वतःचा लॉजिंग बोर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. आयुष्यभर कष्ट केलेल्या ह्या आजी होत्या. त्यामुळे कष्टाला त्यांनी अजिबात माघार घेतली नाही. आणि इथून त्यांनी जो सुरुवात केली व्यवसायाला तो वाढवत नेल्या. मग 1चे 2, 2चे 4 अशी एकापेक्षा जास्त घरं घेतली. जी कुणी मुलं असतील त्यांना ते आधार द्यायचे, राहायची सोय करायची. रात्री 12 वाजता त्यांना झोप मिळायची, झोपायला सुरुवात व्हायची आणि सकाळी 5:30लाच त्यांचा दिवस सुरू झालेला असायचा. कधी कधी तर या दरम्यान सुद्धा कोणीतरी पाहुणा उतरायचा. कोणी विमानाने आलेलं असायचं, कोणी बोटीतनं आलेलं असायचं. पण त्या कुणालाच विनमुख माघारी पाठवायच्या नाही. त्याची ते राहायची सोय करायच्या, 2 घास त्यांच्या पोटात नक्की घालायच्या. कोणाकोणाकडे पैसे नसायचे. मात्र आजी पैशासाठी घाई नाही करायच्या. हळूहळू त्यांचं नाव होऊ लागलं. त्यांच्या हाताची चव जी होती ती इतर मुलांमध्ये किंवा इतर जे नोकरी व्यवसाय निमित्त आलेले होते त्यांच्या कानावर जाऊ लागली आणि अशा रीतीने खानावळीचा व्यवसाय वाढीस लागला. त्यांनी नुसतं महाराष्ट्रीयन नाही तर गुजराती किंवा इतर साऊथ इंडियन ज्या डिशेस होत्या त्या शिकून घेतल्या. ज्यांच्याकडून जमेल तशा प्रकारे त्यांनी ती जेवणाची जी कला होती ती आत्मसात करत गेल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या ज्या 2 मुली होत्या ज्यांची लग्न झालेली नव्हती, कला, कमला, त्यांनाही इंग्लंडमध्ये बोलवून घेतलं. त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये स्थिरस्थावर करून घेतलं आणि एकदा जो तो व्यवसाय त्यांचा वाढीस लागला मग त्यांनी मागं वळून नाही बघितलं. त्या ज्यावेळेस अतिशय व्यवस्थित त्यांचं खानावळीचं व्यवस्थित चालू होता व्यवसाय, त्या काळात इंदिराजी त्यांच्याकडे येऊन भेटून गेल्या होत्या. माजी संरक्षण मंत्री सुधाकरराव नाईक त्यांच्याकडे येऊन गेले होते किंवा आपली भारतीय जी क्रिकेट टीम होती ती सुद्धा त्यांच्याकडे येऊन गेली होती. अशा अनेक मान्यवरांनी या खानावळीला व्हिजिट केलेलं होतं. अशा ह्या आजी अतिशय उच्च, त्यांनी भरपूर पैसे कमवले आणि उच्च नैतिक मूल्य त्यांनी कायम जपली.
ज्यावेळेस त्यांचा व्यवसाय स्थिरस्थावर झाला त्यावेळेस भारतातनं त्यांचे जे भावाची मुलं होती किंवा इतर जे पाहुणे होते त्यांना कोणालाही जर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी यायचं असेल किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने यायचं असेल तर त्यांना ते घेऊन गेले. ज्यांना कोणाला पण नशीब इंग्लंडमध्ये आजमावायचं असेल त्यांना ते घेऊन तिथं प्रयत्न करायचा, तिथं स्थिरस्थावर करायचा त्यांनी प्रयत्न केला. अशा ह्या आजींची ही कथा सरोजिनीजींनी लिहिलेली आहे. ह्याच्यात त्यांनी कुठंही मूळ मुद्दा सोडलेला नाहीये. आणि एखादं व्यक्तिचरित्र लिहिताना खूप जाड जर पुस्तक असेल तर त्याचं दडपण येऊ शकतं. मात्र या पुस्तकाची जाडी इतकी छोटी आहे की ह्यांच्या व्यक्तिमत्वाचं अजिबात दडपण येत नाही. आणि त्या आजींची ओळख, मूळ मुद्दा जो आहे ती जी ओळख करून देताना योग्य असा वेग त्यांनी राखलेला आहे. तर असं हे पुस्तक आहे, हे तुम्ही नक्की वाचा. आणि ह्या आजींबद्दल किंवा पुस्तकाबद्दल तुमचा काय अभिप्राय तुम्हाला कमेंट्समध्ये कळवा.